आणि वचन क्रमांक 29 मध्ये धन्य या शब्दाविषयी काही गोष्टी परमेश्वराने लिहिलेल्या आहेत. आपण त्या पाहूया. हे इस्रायला, हे इस्रायला, तू धन्य आहेस. तू धन्य आहेस. परमेश्वराने उद्धारलेल्या राष्ट्रात तुझ्या समान कोण आहे? राष्ट्रात तुझ्या समान कोण आहे? तो तुझ्या सहाय्याची ढाल आहे. तो तुझ्या सहाय्याची ढाल आहे. तुझ्या प्रतापाची तलवार आहे. तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील. तुझे शत्रू तुला शरण येतील. तू त्यांची उच्च स्थानी पादाक्रांत करशील. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. अनुवादाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 33 वचन क्रमांक 29. हे इस्रायला, तू धन्य आहेस. आता पहिली गोष्ट, धन्यता कुणाला मिळती? आपण कालच्या भागापासून पाहत आहोत. धन्य, आशीर्वादी, भाग्यशाली, लक्की, सार्थक, समाधानी, तृप्त असलेल्या व्यक्तीला धन्य म्हणतात. धन्य या शब्दाच्या संज्ञा आहेत. धन्य शब्द कशासाठी आहे? तर जो व्यक्ती आशीर्वादित आहे तो धन्य आहे. जो भाग्यशाली आहे तो धन्य आहे. ज्याचे जीवन सार्थक झालेलं आहे तो धन्य आहे. जो समाधानी आहे तो धन्य आहे. जो लकी आहे तो धन्य आहे. जो तृप्त आहे तो धन्य आहे. मग अशा प्रकारे धन्य या शब्दावर आपण चिंतन मनन अध्ययन करत असताना आज माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही धन्य आहात का? तुम्हाला लोक तर धन्य म्हणणारच नाही, तर मलाही धन्य म्हणणार नाही. पण आम्हाला असं वाटतं का मी धन्य आहे, मी समाधानी आहे, मी सार्थक आहे, मी आशीर्वादित आहे, मी लक्की आहे, मी तृप्त आहे, मला सर्व परमेश्वराने दिलेलं आहे. जर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी धन्य आहे. अनेक लोकांना असं वाटतं की खूप काही मोठं भेटलं ना मग धन्य. अनेक लोक म्हणतो आबा या जीवनाचं सार्थक झालं, बास आता काही मिळालं नाही तरी चालेल. म्हणजे तृप्ती, म्हणजे तृप्त झालो, समाधानी झालो. मी अख्ख्या आमच्या खानदानीत एकटाच लक्की ठरलो, मीच एकदा आशीर्वादित ठरलो, मीच एकटा काय तो भाग्यशाली, म्हणजे मी धन्य झालो. आज या परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. हे इस्रायला, तू धन्य आहेस. इस्रायलाला धन्य म्हटलेलं आहे. आता इस्रायल कोण? आता याची आपण तपासणी केली पाहिजे. आम्ही इस्रायल आहोत का? आम्ही देवाचे लोक आहोत का? आम्ही विश्वासणारे लोक आहोत का? आम्ही आज्ञा पालन करणारे लोक आहोत का? आम्ही मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर जगत आहोत का? आमच्या जीवनामध्ये सत्य आहे का? आम्ही चांगल्याचं अनुकरण करणारे आहोत का? आम्ही दान धर्म सत्कर्म करणारे आहोत का? आमच्यामध्ये देवाच्या आत्म्याची वाटणी आहे का? आमच्यामध्ये देवाच्या आध्यात्मिक पवित्र आत्म्याचे फळ आहेत का? कृपादान आहेत का? अभिषेक आहे का? आमची परमेश्वर प्रार्थना ऐकतो का? आमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे का? आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं का? आमच्या प्रार्थनेमधून एक जनजागृती किंवा इतरांच्या तारणासाठी काही मेसेज जातोय का? तर आम्ही धन्य. असे लोक जे आहेत ते इस्रायल लोक आहेत. असे लोक आहेत. इस्रायल या शब्दाचा सर्रास अर्थ न घेता इस्रायल म्हणजे देवाची खास प्रजा, देवाने निवडलेले खास लोक, ज्यांच्याशी परमेश्वराने अनभाग केली, ज्यांना परमेश्वराने धन्यता दिली, ज्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलं, ज्यांना परमेश्वराने समाधानी केलं, ज्यांना परमेश्वराने तृप्त केलं, जे सर्व राष्ट्रामध्ये लक्की राष्ट्र आहे, जे भाग्यशाली आहे, कारण त्यांच्या बरोबर देव आहे. तृप्त कधी होईल, धन्य कधी होईल माणूस? ज्या वेळेस दैवी योजना आमच्या जीवनामध्ये असतील. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतो, हे इस्रायला, तू धन्य आहेस. परमेश्वराने उद्धारलेल्या राष्ट्र, इस्रायल राष्ट्र काही साधं सोपं नाही. परमेश्वराचे लोक काही साधे सुधे नाहीत. परमेश्वर विश्वास ठेवणारे लोक काही क्षुल्लक नाहीत. तो परमेश्वराने उद्धारलेले लोक आहेत. ते परमेश्वराने ज्यांचा उद्धार केलेला आहे, परमेश्वराने ज्यांचं तारण केलेलं आहे, परमेश्वराने ज्यांना सत्यात समर्पित केलेलं आहे, परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे, परमेश्वराने त्यांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत, परमेश्वराने त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत, परमेश्वराने त्यांचे प्रश्न सोडवले आहेत, परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे, परमेश्वराने त्यांना दुधामादाच्या प्रदेशात घेऊन आलेलं आहे, परमेश्वराने त्यांच्या पापाची क्षमा केलेली आहे, परमेश्वराने त्याला उंच म्हटलेल्या सियोन डोंगरावर बसवलेले आहे, परमेश्वराने त्यांना सार्वकालिक जीवनाचं वतन दिलेलं आहे, परमेश्वराने त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवनाचे द्वार खुले केलेले आहे, परमेश्वराने त्यांच्यासाठी तारणाचा मार्ग खुला ठेवलेला आहे. परमेश्वराने काय काय केले त्या इस्रायल राष्ट्रासाठी? परमेश्वराने काय काय केले त्या इस्रायल राष्ट्रासाठी?
परमेश्वरने काय काय केले त्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांसाठी. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, म्हणून त्यांना धन्यता मिळाली. आमचं काय, आम्हाला थोडं गावाला मिळालं म्हणतो बास आपल्या जीवनाचं सार्थक झालं बा, हाय आपण समाधानी आहेत, आपल्याला आता काही नसलं तरी चालेल असं म्हणायचं आणि परत काहीतरी मिळवण्याची खटपट करायची. आता मी तृप्त झालो, तरी काहीतरी घेण्याची आशा आहे. आता माझं मी आशीर्वादित झालोय, तरी म्हणायचं आम्हाला आणखीन आशीर्वाद पाहिजे. आता मी भाग्यशाली झालेलो आहे, आता मला काही अडचण नाही, तरी कुठं ना कुठं डोकं चालवायचं काम करायचं. म्हणजे आहे त्यात तृप्त नाही, आहे त्यात समाधान नाही, आहे त्यात आशीर्वादित नाही, आहे त्यात भाग्यशाली समजत नाही, आहे त्यात लक्की समजत नाही, आहे त्यात जे आहे त्याच्यात धन्यता मानित नाही. धन्यता मिळेल कशी? माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी म्हणतोय तुझ्या समान कोण आहे? इस्रायला विश्वासणाऱ्या भावांना, बहिणी, आई, वडील, याजक, तुमच्या समान कोण आहे? जगातली अशी कोणती ताकद आहे, जगातले असे कोणते लोक आहेत, जगातली अशी कोणती प्रॉपर्टी आहे की त्या ख्रिस्ताच्या लोकांची तुलना करील, त्या धन्यवादित लोकांशी बराबरी करील, त्या समाधानी असणाऱ्या लोकांबरोबर बराबरी करील, त्या आशीर्वादित निवडलेल्या परिवाराबरोबर बराबरी करील? कदाचित जगातल्या पैशा पाण्याने 100% करील. आमच्याही पेक्षा कितीतरी लॉर्ड फॉड लोक आहेत, पण तो आत्मिक आशीर्वाद नाही, आत्मिक धन्यता नाही. आम्हाला बऱ्याच अंशी जगिक धन्यता वाटते, पण आत्मिक धन्यता आमच्या जवळ नाहीये. परमेश्वरापासून मिळणारी जी धन्यता आहे ती आमच्या जवळ नाहीये. अनेक वेळेस आमच्या घरामध्ये भरपूर असे सगळे डेकोरेशन सामान आहेत, सोफा सेट आहेत, सगळ्यात मोठी भिताडीवर लावायची ती टीव्ही आहे, टिपॉय आहे, पडदे, फर्निचर, स्टाईल, LED, स्लॅब, 4-5 मजले, मस्त भरपूर अशी प्रॉपर्टी. पण सोप्यावर बसल्यावर काही शांतता नाही, उचलटाक होती, डोक्यात मुंग्या येतात, काही हे खायचं नाही, कधी ते खायचं नाही, अहो तृप्तीच नाही, वेळेवर झोप नाही. भरपूर मालदार असल्यामुळे मग ते डोक्यात गणितच, कुणी येईल काय, कुणी लुटीन काय. अहो जो परमेश्वराचा मनुष्य आहे त्याच्या समान कोण आहे? आणि तो जगातला श्रीमंत जरी असेल, पण तो प्रामाणिकपणे परमेश्वराने दिलेल्या धन्यता किंवा परमेश्वराच्या अनुसार मिळालेल्या आशीर्वादात जर असेल, तर तो श्रीमंत जरी असेल तर जगाच्या तुलनेनुसार तो वेगळा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पहिल्या प्रथम परमेश्वराचे लोक बनण्यास शिका, म्हणजे आमच्या समान जगातला दुसरा कुणीही राहणार नाही. मग आम्हाला धन्यता मिळेल. लोक म्हणतील खरोखर ते देवाचे सेवक होऊन गेले, पाठीमागे नाव घेतील, नाही तर आमचं नाव घेतील. काय ते पाळकण, काय ते पुष्टर आणि काय ते याजक, अहो नुसतं खायासाठी नुसतं लोकांना लुटीत. हे आमची धन्यता, हे आमचं बक्षीस, हे आम्हाला दिलेलं पारितोषिक. कधी कधी मला लाज वाटती. अनेक लोक येऊन म्हणतात पाळक साहेब, मी तर सरळ म्हणत असतो, बाबा मला पाळक नका म्हणू भाऊ, मी तुमच्या सारखा साधा विश्वासणार आहे, मी दीक्षा घेऊन पस्तावलो. कधी कधी असा विचार येतो, इतकी घाण करून ठेवली आहे याजक लोकांनी, इतके पासर जेवढे काही आहेत ना, बरेचसे आहेत. अहो एक नाही, दोन नाही, जवळजवळ इतके टक्केवारी वाढली ना यांची, तर यांच्यामुळं प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीची धन्यता बाजूला गेली. लोक आता चांगल्या सेवकाला, सत्य सेवकाला बघून नाकतोंड मुरडायला लागलेत. याचं कारण काय? आमच्याकडे धन्यता आहे का? आमच्या समान कोण? पण तू इथं असं झाले, आम्ही जगा समान झालो. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जगामध्ये राहत असताना जर जगाप्रमाणे आम्ही जर काही गोष्टी जर करत असेल तर आम्हाला धन्यता नाही, तर आम्ही जगासारखेच लोक आहोत. पण तू या ठिकाणी परमेश्वरचं वचन सांगतं, परमेश्वराने उद्धारलेल्या राष्ट्रा किंवा परमेश्वराने उद्धारलेल्या कुटुंब किंवा परमेश्वराने उद्धारलेला कृपामंडित केलेल्या याजका किंवा परमेश्वराने कृपामंडित उद्धारलेल्या बिलवास भाऊ बहीण आई वडिला, तुझ्या समान कोण आहे? पण हे झाल्या फक्त आमच्या संज्ञा, हे फक्त झाले आम्हाला मिळालेले इनिशन, हे फक्त झाले आमचे सर्टिफिकेट, हे झाले फक्त लोकांना दाखवण्यासाठी आम्ही कुणीतरी आहोत. धन्य नाही.
देवाचे सेवक होऊन गेले. पेत्र, योहान, प्रेषित पौल साहेब, वर्नबा, कितीतरी नाव आहेत. अहो, त्या रस्त्याने चाललेले असताना लोक त्यांच्या मनामध्ये इतकं काय विश्वास आणि इतकी काही धन्यता आणि इतकं काही सार्थक आणि इतकं काही समाधानी आणि इतके काही ते स्वतःला लक्की आणि इतके स्वतःला तृप्त आणि आशीर्वादित आणि भाग्यशाली समजायचे. ते असं म्हणायचे की ते पेत्र आणि योहान किंवा देवाचे सेवक, अभिषिक्त सेवक रस्त्याने जात असताना त्यांच्या झग्याची सावली जरी आमच्या पेशंटवर पडली तरी आमचा पेशंट ख्रिस्ताच्या नावात उठून चालायला लागेल. आणि ते लोक धन्यता मानित होते. ते स्वतःलाही धन्य मानायचे की अशा प्रेषित साहेबांच्या संगतीमध्ये आम्हाला राहायला मिळतंय. आज आमची धन्यता कामातून गेली. असं वाटतं या सेवकाबरोबर राहणं लय धोक्याचं आहे. एखाद्या टायमाला कुठून दानपात्राचा डल्ला मारून आलेला असला आणि निम्या रस्त्यात सापडलं तर नाही, त्याच्यामुळे आपल्याला मार खावा लागेल. ही लाईव्ह स्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. मेसेज कडू असतात, टोचणी देणारे असतात, हृदयाला भिळून जाणारे असतात. देवाचं वचन असंच आहे, हातोडा आहे, ज्याच्यावर पडेल त्याचा भुगा भुगा होईल. देवाचं वचन सक्रिय आहे. देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. सज्जा, मंतू, तांदे, आताडे, कातडे जेवढे काही शरीराचे पार्ट आहेत ना, याला भेदून छेदून आरपार जाणारं देवाचं वचन आहे. पण लोकांनी त्या देवाच्या वचनाला सुद्धा विरोध केलेला आहे, सत्याला. असत्य गोष्टी असेल ना तर प्रेज द लॉर्ड, खोट्या गोष्टी असल्या ना आमेन, डुप्लिकेट गोष्टी असतात हालेलुया. आणि ओरिजिनल गोष्टीला धन्यता मिळेल कशी? ज्यावेळेस दैवी गुण आमच्यामध्ये असतील, ज्यावेळेस दैवी आचरण आमच्यामध्ये असेल, ज्यावेळेस दैवी रस्त्यावर आम्ही चाललेलो असेल, ज्यावेळेस आमचं जीवन परमेश्वर आवडणार असेल, त्यावेळेस धन्यता, त्यावेळेस आमचं जीवनाचं सार्थक खऱ्या अर्थाने. केवळ नामधारी जगण्यात काही अर्थ नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो, तुझं समान कोण आहे? देवाच्या सेवका समान कोण आहे? इस्रायली राष्ट्रा समान कोण आहे? विश्वासणाऱ्या समान कोण आहे? देवाच्या अभिषिक्ता समान कोण आहे? जगातल्या कुठल्याच दैवताने किंवा कुठल्याच दौलत किंवा शौहरत किंवा पैसा पाणी याने देवाच्या सेवकाची, विश्वासणाऱ्याची तुलना होणार नाही. साधा विश्वासणाऱ्याची तुलना देखील जगाशी होऊ शकत नाही. तुम्ही जे बिलिव्हर्स आहात ना, प्रेज द लॉर्ड, आमेन. मला देखील असं वाटतं की मी बिलिव्हर्स असतो तो बरं झालो असतो. कदाचित मला लोकांचे एक हेडॅक निर्माण झाली नसते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस आम्ही सुवार्थ प्रचाराला जातो किंवा ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचतो, अनेक लोकांनी धन्यता त्यांची डावलून टाकली. अनेक लोकांनी त्यांचं सार्थक झालेल्या जीवनाचा वाटोळं करून टाकलं. सरळ म्हणतात, अहो ते पहिले खूप छान होते याजक, अहो पास्टर आम्हाला खूप आवडायचे हो. मग आम्ही त्यांचं चर्च जॉईन केलं आणि मग जॉईन केल्यानंतर मग हळूहळू आम्हाला त्यांचे पाय दिसले. तसं आम्हाला शंकाच होती, पण तिथं खूप छान चालायचं हो. पहिल्यांदा अशी नव्हती ती, आता तसे झाले. आता पस्तावा यायला लागलाय. आपण त्याचा फटका दुसऱ्या सेवकाला देखील मिळतोय. तोमच प्रामाणिक आहे, सत्य आहे, देवाला भिवून आहे, त्याचे तो समाधानी आहे, बिचारा तृप्त आहे, आशीर्वादित आहे, भाग्यशाली आहे, लक्की आहे, कारण तो परमेश्वरच्या वचनामध्ये बसतात. आज तुम्ही लक्की आहात, तुम्ही धन्य आहात, तुम्ही सार्थक आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही भाग्यशाली आहात का तुम्हाला देवाचं सत्य वचन ऐकायला मिळत आहे. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये एक अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर वचना संबंधीचा दुष्काळ पडणार आहे. आणि त्यावेळेस लोक पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जातील, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जातील, परंतु त्यांना देवाचं वचन सत्य ऐकायला मिळणार नाही. आज तुमच्यापर्यंत ते फ्री येत आहे, ते ऐकायला जरा थोडस जड जाईल, अंतःकरणाला टोचणी लावेल. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो, जर तुम्ही आणि मी या वचनावर, या देवाच्या अभिवचनावर, या देवाने सांगितलेल्या गोष्टीवर, या शब्दावर, या प्रचारावर, या सुवार्तेवर, या संदेशावर, या देवापासून आलेल्या मार्गदर्शनावर जर तुम्ही आणि मी विचार केला आणि जर आम्ही जगाशी मैत्री जी आहे ती जर सोडून देऊन परमेश्वराशी जर मैत्री केली, तर निश्चितार्थानं तुमचं आणि माझं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आणि माझं जीवन समाधानी,
जगण्याशिवाय राहणार नाही. तुमचं आणि माझं जीवन तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आणि मी भाग्यशालीच असणार. भाग्यशाली कुणाला म्हणतात? अनेक लोकांना जी गोष्ट मिळाली नाही ती मला मिळाली, म्हणून आपण म्हणतो आय एम लकी. मीच एकटा लकी आहे, मीच एकटा आशीर्वादित आहे, मीच एकटा, मलाच एकट्याची निवड झाली. अहो, देवाने तुम्हाला निवडलाय. तुम्ही लकी आहात, तुम्ही धन्य आहात, तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्ही आशीर्वादित आहात की आज तुम्ही परमेश्वराच्या वचनावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना केवळ लाईव्हला आले म्हणून नाही तुम्हाला म्हणत मी की तुम्ही भाग्यशाली आहात. कारण मी तोंडावर कुणाची स्तुती करत नाही. जे काही असेल रोखोक असतं, जे काही असेल फेस टू फेस असतं. तुम्ही इथं लाईव्हला येताय म्हणून आलेत म्हणून मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही धन्य आहात. कारण सातत्याने अनेक दिवसापासून तुम्ही देवाच्या वचनाचं चिंतन मनन अध्ययन करीत आहात. केवळ लाईव्हलाच नाही तर तुमच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही परमेश्वराच्या सत्य शोधक आहात. तुम्ही परमेश्वराच्या एक आध्यात्मिक मार्गामध्ये चालणारे आहात. परमेश्वरापासून प्राप्त होणारे आशीर्वाद तुमच्याकडे आहेत आणि म्हणून तुम्ही देवाच्या वचनाला वेळ देता आणि म्हणून तुम्ही धन्य आहात. बाकीच आहे सगळं जग युट्यूबवर, गुगलवर, इकडं तिकडं आहेत वेगवेगळ्या गोष्टी करणारे. याचा अर्थ असा नाही की आम्ही काही दुसऱ्या काही गोष्टी पाहत नाही. आम्ही देखील सांसारिक जीवन आहोत, आम्ही देखील मनुष्य आहोत, आम्ही देखील युट्यूब चॅनल इकडे तिकडे काही गोष्टी पाहतोच. असं नाही सगळेच लोक नुसते प्रार्थना करीत सुटलेत. इतका काही भाजी धार्मिकपणा नाही करायचा. मी स्पष्टरित्या सांगतो, परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी जितक्या जास्तीत जास्त आमच्या जीवनात होतील तितकी आमच्या जीवनाला धन्यता मिळेल, तितकंच आम्ही परमेश्वरामध्ये समाधानी जीवन जगू. आज आम्हाला परमेश्वराने जे आयुष्य दिलेलं आहे ते सुख समाधानी जगायला दिले. टेन्शन ताण दबाव मध्ये नाही, गरिबी हरिबी मध्ये सुद्धा नाही, एक अतृप्त म्हणून नाही. हे अतृप्त हे दुष्ट आत्म्याचे प्रकारे. अतृप्त आत्मा, दुष्ट आत्मा, फिरणारा आत्मा. अरे आमचा आत्मा देवाने दिलेला आहे, तो चांगला आत्मा आहे, तो तृप्तच झाला पाहिजे. मग ह्या जीवाला तुम्ही तृप्त करता, या शरीराला तुम्ही तृप्त करता, या पोट आगीला तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टींनी तृप्त करता. मग माझ्या आत्म्याला आम्ही तृप्त करत आहोत का? परमेश्वराने तुमच्यामध्ये देवाचा आत्मा ओतलेला आहे, त्या आत्म्याला तुम्ही तृप्त करीत आहात का? त्या आत्म्याला तुम्ही समाधानी करत आहात का? त्या आत्म्याचं तुम्ही सार्थक केलंय का? त्या आत्म्याला तुम्ही एक प्रज्वलित आणि टवटवीत केलंय का? त्या आत्म्याच्या अनुसार तुम्ही धन्य आहात का? बाहेरून सगळं चांगलं आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त नव्या करारामध्ये म्हणत आहे, अहो शास्त्र्यांनो, पुरुषांनो, तुम्ही वाटी जी आहे ना, वाटी ती बाहेरून मस्तपैकी स्वच्छ धुता. त्याचप्रमाणे शास्त्र्यांनो, पुरुषांनो, सदुक्यांनो, नीतिमान लोकांनो, धर्मपंडितांनो, मोठमोठाले याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेबांनो, गुरुजी साहेबांनो, कोऑर्डिनेटर साहेबांनो, बंतीजी, काजी, अबप्पा आणि पोप साहेबांनो, बाहेरून लय स्वच्छ दिसतात पण आतून सडलेल्या हाडाची घाण भरलेली, असं देवाचं वचन सांगतंय. मला नाही म्हणायचं, परमेश्वर म्हणत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी संज्ञा वापरलेली आहे, अहो शास्त्र्यांनो, पुरुषांनो. आणि हे त्या काळचे नीतिमान लोक, हे त्या काळचे पारंपरिक दृष्टिकोनातून नियमशास्त्राचे कडकडीत पालन करणारे शिक्षक, मोठमोठाले संदेष्टे, प्रेषित, मोठमोठाले कारभारी, यांच्या हातामध्ये सगळी सत्ता आणि या सत्ता असणाऱ्या लोकांना परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, बाहेरून दिसतात तुम्ही पण आतून तसे नाही. आजही लोक बाहेरून धार्मिकता चांगली आहे, बाहेरून खूप म्हणतात, ओके धन्य आहेत, चांगले आहेत, आशीर्वादित आहेत, समाधानी आहेत, तृप्त आहेत, भाग्यशाली आहेत, लकी ते, पण त्याच्या आतमध्ये काय चाललंय हे लोकांना माहित नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आमची अंतःकरणापासूनच तृप्ती झालेली पाहिजे. आम्ही अंतःकरणापासूनच धन्यता वाटली पाहिजे. आम्ही अंतःकरणापासूनच समाधानी पाहिजेत. आम्ही अंतःकरणापासूनच सगळ्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या पाहिजे. त्यावेळेस आम्हाला धन्यता मिळेल, त्यावेळेस लोक आम्हाला धन्य म्हणतील. मी कालच्या भागामध्ये म्हटलं, पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांना फक्त लूका वर्तमानामधलं अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 42 ते 47 वचनामध्ये आम्ही पाहिलं की एकदाच ते म्हटले की धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ, पुढचं फळ तुझं धन्य. आतापासून सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतील. पण त्याच्या अगोदर अनेक लोकांना हेच माहिती नव्हतं. अनेक लोकांना वाटतं का ती एकटीच धन्य आहे.
अहो तुम्ही धन्य आहात. जर पुढं लिहिलेलं आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण देव तिच्या जीवनात महत्कृत्य करील. आज तुम्ही जर विश्वास ठेवत आहात तर तुम्ही धन्य आहात. आणि धन्य होता धन्य आहात आणि इथून पुढेही राहाल, कारण देवाने तुमच्या जीवनात भरपूर काम केलेले आहे. असं नाही केलंय मोठं काम केलं मग आम्ही धन्य. अहो ज्या अर्थी तुम्ही स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचा उघडपणे स्वीकार केलाय, येशू ख्रिस्ताचं सत्य स्वीकारलंय, आज्ञाविधी नियमाप्रमाणे चालत आहात, तर निश्चित अर्थानं तुम्ही धन्य आहात. त्याच्यासाठी स्पेशल वचन लिहायची गरज नाही. अनेक लोकांचा दावा होता की नाही एकटेच धन्य आहात. म्हणून उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही अध्याय क्रमांक कालच्या 30 आणि वचन क्रमांक 11 मध्ये पाहिलं की ती म्हणत आहे, लेया म्हणत आहे, मी मोठी धन्य आहे, सर्व स्त्रिया मला धन्य म्हणते. लेया म्हणाली उत्पत्तीच्या ग्रंथात. त्यावेळेस या मरिया नव्हत्या, पण अजिबात नव्हत्या. त्याचे कितीतरी हजार वर्ष तिथं पुढे नंतर ते आल्या, त्याच्या पूर्वीच तिला धन्य म्हटलंय. आणि म्हणून जे तुम्हाला जे अज्ञान आहे, अज्ञान आहे, जे 4 पिढ्याचं शिक्षण मिळालंय ना, हे तपासा जरा. कारण हे न तपासल्यामुळं आमचा नाश झालेला आहे. हे न तपासल्यामुळं आमचं जीवन सार्थक होत नाही. हे न तपासल्यामुळं आम्ही समाधानी नाहीत. हे न तपासल्यामुळं आम्ही तृप्त आहे. हे न तपासल्यामुळं आम्ही आशीर्वादित नाहीत. हे न तपासल्यामुळं आम्ही भाग्यशाली देखील नाहीत. आणि हे न तपासल्यामुळं आज आम्ही धन्य नाही. आम्हाला धन्यता नाही. अनेक लोकांना वाटतं धन्यता म्हणजे फक्त धनद्रव्य, मोठमोठ्या प्रॉपर्ट्या, मोठं नाव. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, धन्य त्याला म्हणत नाही. तर ज्याच्या बाजूने इस्रायलचा परमेश्वर उभा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यानुसार उभा आहे, ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे, जो मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर चालत आहे, जो आज्ञाविधी नियम पाळत आहे, तो सगळ्यात मोठा धन्य व्यक्ती. बहीण असेल, भाऊ असेल, आई असतील, वडील असतील, याजक असतील, परमेश्वरचे निवडलेले सेवक असतील, पण तू ज्याच्या जीवनामध्ये हे सगळं आहे ते. आणि म्हणून अनुवादाच्या ग्रंथामध्ये आपण जर पाहतो अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 29 मध्ये, हे इस्रायला तू धन्य आहेस. म्हणजे हे विश्वासणाऱ्या राष्ट्रा, म्हणजे विश्वासणाऱ्या भावा, बहिणी, आई, वडिला, हे विश्वासणाऱ्या सेवका, याजक, पास्टर कोणी असतील ते, हे विश्वासणारे जे कोणी विश्वासणारे आहेत, आणि नुसते विश्वासणारे नाहीत, तर विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करणारे जितके आहेत ते धन्य. परमेश्वराने उद्धारलेल्या राष्ट्र समान, म्हणजे या राष्ट्रामधले जर तुम्ही लोक आहात, देवाच्या राज्यातले तुम्ही लोक आहात, देवाच्या राज्याचे कारभारी जर तुम्ही आहात, देवाच्या राज्याचे पुत्र आणि कन्या तुम्ही आहात, देवाच्या राज्याचे राजपुत्र आणि राजकन्या जर तुम्ही आहात, तर तुम्ही धन्य आहात. तुम्हा समान कोण? जगातली कोणतं ताकद तुमच्या पुढे आहे? भले तुमचे कपडे फाटलेले असू द्या आणि तुमच्या समोर टाय कोटवाले होऊ द्या, काही त्याची अवकात नाही जर त्याच्यामध्ये जर प्रभू नाही. भला मोठा एखादा कुठल्याही मोठ्या गाडीत येऊ द्या, फॉर्च्युनर येऊ द्या, आणि त्याच्यापेक्षा आणखीन कोणत्या गाड्या निघल्यात त्याच्यात येऊ द्या, तुम्ही सायकलीवरच असा, तो ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे, तर तुम्ही धन्य आहात. हे जगातल्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तुलना करू नका घेऊ. अनेक वेळेस असं होतं, धार्मिक लोक जे आहेत, आध्यात्मिक लोक जे आहेत, प्रभूला मानणारे जे लोक आहेत ना, जगाकडे बघून आपली तुलना करतात आणि तुमचा आध्यात्मिकता खड्ड्यात घालितात. तुमची धन्यता तुम्ही तुमच्या हाताने बुजून टाकिता. तुमचं सार्थक झालेल्या जीवनाला तुम्ही असार्थक बनवून टाकिता. जे तुम्ही आता समाधानी जीवन जगत आहात, तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याकडे पाहता आणि दुसऱ्याची आपल्याबरोबर तुलना करता, त्यावेळेस तुमचं असणारं समाधान लुप्त पावतं आणि तुम्ही असमाधानी लोक बनता. ज्यावेळेस तुम्ही तृप्त असताना इतरांकडे भरपूर आहे हे पाहता, त्यावेळेस तुम्ही तृप्त असताना देखील अनेक मिळवण्याची हाव करता आणि तुमची तृप्ती त्या ठिकाणी समाप्त होते. ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादित आहात परंतु तुमच्यापेक्षा कोणीतरी आशीर्वादित दिसतो, त्यावेळेस आम्ही त्या आशीर्वादाकडे बघतो, त्यावेळेस आमचे आशीर्वाद लयास जाण्यास सुरुवात होती. ज्यावेळेस आम्हाला काहीतरी विशिष्ट असं मिळालं पण आमच्यापेक्षा कुणाला काहीतरी जास्त मिळाले, त्यावेळेस आम्ही म्हणतो, अरे मीच एकटा भाग्यशाली नाही राहू, तो पण माझ्यापेक्षा तो भाग्यशाली. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, तुमच्याकडे जर सत्य आहे, तुमच्याकडे जर परमेश्वर आहे, तुमच्याकडे जर पवित्र आत्मा आहे, तुमच्याकडे जर वचन आहे, तुमच्याकडे जर सत्यता आहे, तुमच्याकडे देवाने दिलेले वेगवेगळ्या जर गिफ्ट आहेत, तुम्हाला जर वाद्याची कला दिलेली असेल, आवाजाचा कंठ दिला असेल, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, जर तुमच्या आराधनामध्ये परमेश्वर स्वतः जर विराजमान होत आहे, तर त्याच्यापेक्षा धन्य माणूस कोण? भला तो जगातला किती मोठा सिंगर
असू नये, त्याच्या किती कॅसेट असो किंवा अख्ख्या लोक त्याचे दिवाणे असो, परंतु त्याच्या जवळ प्रभू नये, हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही दुसऱ्याची तुलना करूच नका. तुमची तुलना परमेश्वराच्या राज्यामध्ये असणाऱ्या गोष्टीशी करा, म्हणजे तुम्हाला धन्यता मिळेल, म्हणजे तुमचं जीवनाचं सार्थक बनेल, म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल, म्हणजे तुम्ही लक्की राहाल, म्हणजे तुम्ही तुमचं तृप्त व्हाल, म्हणजे तुम्ही आशीर्वादित असाल आणि तुम्हीच एकमेव भाग्यशाली असाल. तुमच्या व्यतिरिक्त दुसरा ज्याच्या जीवनामध्ये आज्ञाविधी नियम सत्य आचरण नाही, तो तुमची बराबरी करू शकत नाही. हे सत्य जोपर्यंत आम्हाला समजत नाही, अनेक लोकांकडे परमेश्वराने या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, दिलेल्या होत्या, दिलेल्या आहेत आणि आणखीन देत आहे, परंतु नेमकं काय झालेलं आहे, आमच्याकडे ज्या दिल्यात ना त्याच्यातच आम्ही समाधानी नाही. आमच्याकडे ज्या दिल्यात ना त्याच्यातच आमचं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटत नाही. आम्हाला वाटत नाही अजून पुढच्या वर्षी आमच्या जीवनाला सार्थकता येईल, पुढच्या वर्षी आमचं जरा तृप्ती येईल, पुढच्या वर्षी आम्ही आणखीन आशीर्वादित होऊ. अहो पुढच्या वर्षी काय, कोणता दिवस परमेश्वराने दाखवलाय? असं कोणी मनुष्य आहे का बॉन्ड पेपरवर मी उद्या सकाळी उठणच म्हणून? द्या बरं लिहून. रात्रीच्या रात्री जर कदाचित परमेश्वरचं बोलवणं आलं, त्यांनी जर तिकडून जर कॉलिंग केली ना, रिसिव्ह करावाच लागतो. म्हणून जे दिवस आहे, जो वेळ आहे, जो समय आहे, जी परिस्थिती आहे, या परिस्थिती समवेत परमेश्वराच्या हातामध्ये ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन समर्पित करतो, आमचं कुटुंब समर्पित करतो, आमचे छोटासा ग्रुप समर्पित करतो, किंवा आमची आराधना टीम समर्पित करतो, किंवा आमची भजन पार्टी समर्पित करतो, किंवा आमचे सहकारी आम्ही परमेश्वराच्या मध्ये समर्पित होतो ना, त्यावेळेस आमच्या जीवनाला खरी धन्यता मिळते, त्यावेळेस आमच्या जीवनाचं सार्थक. माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, अनेक माझे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत. ते काही याजक नाहीत, पास्टर नाहीत, रेव्हरंट नाही, ते कुणी बिशप नाहीत, परंतु यांच्याही पेक्षा महत्वाचं काम करणारे तुम्ही आहात. तुमच्या मध्ये देखील आज लाईव्हला देखील आहेत आणि अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही आशा करतात की त्या आम्हाला लाज वाटते. तुम्ही जे चांगले काम करतात ना, ते आम्हाला लाज वाटते, कारण आमच्याच्याने ते होत नाही. आमच्याकडे ती कॅपेबिलिटी असून, आमच्याकडे ती एक लेंथ असून, आमच्याकडे ती अवेलेबल असून आम्ही ती करीत नाहीत. आणि म्हणून मी सांगतो की याजक वर्गापेक्षा तुम्ही धन्य आहात. बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील, मी तुम्हाला ते मराठीत म्हणतात हरभऱ्याच्या झाडावर, तसलं काही नाही. हरभऱ्याच्या झाडावर नाही, काहीच नाही. सरळ सरळ वास्तविकता मी सांगतो. जे पाळक वर्गामध्ये गुण पाहिजेत ना, ते तुमच्यामध्ये. तुम्हाला निम्या रात्रीच्या जरी फोन आला ना, तर तुम्ही तो रिसिव्ह करणार. हे लगेच म्हणणार नाही आता बिझी आहेत, नाही तर पहिली गोष्ट यांचं सायलेंट असेल, किंवा दुसऱ्या मोडवर टाकतील, किंवा फ्लॅट मोडवर टाकतील, नाही तर मग दुसराच कोणीतरी उचलीन. आता डिस्टर्ब करू नका, आता ते उद्या सकाळी 9च्या नंतर. तुम्हाला या उद्या रात्रीचा लगेच 1-1.5 मिनिटात तुम्ही फोन उचलणार. हे नाही उचलणार. यांचे फिक्स टायमिंग घेत, गिळायचे, झोपायचे, उठायचे, आंघोळ करायचे, लाली पावडर लावायचे, इस्त्रीचे कपडे घालायचे, कुत्र्याला घेऊन हिंडायचं. यांचे फिक्स टायमिंग आहे कुत्र्यांची. मोठा कुत्रा छोट्या कुत्र्याला घेऊन रोडने हिंडतो, त्याच्याबरोबर कुत्री पण असती. बाकीच्या रोडचे कुत्रे भुकत येत. इतकी लाजिरवाणी परिस्थिती लोकांनी करून ठेवली. त्यांच्यासाठी काय शब्द प्रयोग करावा, हे अशक्य गोष्ट घडत चालली. आमच्या स्वतःच्या जीवनाला धन्यवाद, धन्य, सार्थकता, समाधानी, तृप्त, लक्की, भाग्यशाली, आशीर्वादित, अहो हे शब्दच नाही हो. हे दिले तरी आम्ही नाहीच. आमची तृप्ती कशाने होईल? आमच्याकडे एक मनुष्य होता, साधारणतः बरेच वर्ष झाली, त्याला म्हातारा मनुष्य होता, आणि गावामध्ये एक बोकड्या कापला होता आणि एक डेग भरून मटण शिजत होत. आणि त्याला काय केलं की त्याला जाळ घालायला लावलं होतं त्या मटणाला. आणि दुसऱ्याने कोणी ते, आता आमच्या पूर्वीचे लोक उपसून खायचे, मग त्याला सांगितलं होतं, बाबा आता याला कुणी उपसून नको देऊ, तू फक्त जाळ घालीत राहा. हा जाळ घालीत राहिला, शिजलं का पाहतोय, शिजलं का पाहतोय, शिजलं का पाहतोय. एक एक बोटी त्याला लिंकच लागली नाही. मटणाचा पीस तुम्हाला बोटी नाही कळणार. मटणाचा एक एक पीस वडायच्या नादात म्हाताऱ्याच्या नायड्यापर्यंत आलं, गराळी आले, असंच मात्र मिळलं तरी तृप्ती नाही. अशाही प्रकारचे लोक आहेत. अहो देवाने दिले ना तुम्हाला, छोटी मंडळी दिली ना,
आमेन. छोटं घर दिलंय ना, आमेन. छोटं कुटुंब आहे ना, आमेन. छोटी मोठी नोकरी आहे, व्यवसाय आहे, भले काबड कष्ट असेल, समाधानी राहा ना, तृप्त राहा ना, काय अडचण काय. पण नाही, आमच्या शेजारीने माडी बांधली, मग आम्ही याच्याने पैसे घेऊन काहीतरी बांधू. मग त्यांनी आणखीन 2 मजले चढवले, मग आम्ही आणखीन काहीतरी करू, आणखीन काहीतरी करू. अरे कशाला करतो? हाय त्यातच राहा. हाय तरी वर्ष, किती वर्ष जगायचंय. पवित्र शास्त्र सांगते 60-70, शक्य असल्यास 80. आता शक्य असलं तर हा विषय सोडून द्यायचा, वचन अलीकडेच घ्यायचे. पण वचनामधून काना मात्र काढता येत नाही म्हणून उभे तुम्हाला तसं सांगितलंय. पण सध्याची लाईव्ह स्थिती जर पाहिली ना, 50, 60, 70 आखरी. आता शक्य असल्यास आपल्याला असं म्हणावं लागेल, शक्य असल्यास 70. परंतु परमेश्वरचं वचन आहे शक्य असल्यास 80. देवाचे लोक 80, 100% जगतील. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, जर जगाशी आम्ही मैत्री केली तर परमेश्वरची वैर आहे. आणि वचन तर सांगत आहे, परमेश्वरने उद्धरलेल्या राष्ट्रा तुझ्या समान कोण आहे. देवाच्या सेवका, बिलिव्हर्स, भावा बहिणी, आई वडिला, तू जर प्रभूमध्ये आहे तर तुझ्यासारखा जगातला दुसरा कोणीच नाही. तो तुझ्या सहाय्याची ढाल आहे. परमेश्वर आमचं सहाय्य करतो. परमेश्वर आमच्या सहाय्याची ढाल आहे. परमेश्वर ढाल आहे म्हणजे अडवणारा. ढालीची मेन कृती, ढालीचं मेन कार्य आहे येणारे तलवारीचे वार अडवणं. ज्यावेळेस पूर्वीच्या काळात लढाई व्हायच्या ना तलवारीच्या, तर एका हातात तलवार राहायची आणि एका हातात ढाल राहायची. तर लोक तलवारीचे वार असे ना, तर एका हाताने ती ढाल जी आहे ना, त्या ढालीने ती अडवायची. म्हणजे आमच्यावर आलेले वार अडवणारे जे आमच्या बाजूचा असणारे जे हत्यार आहेत ना, त्याला म्हणतात ढाल. तर तो परमेश्वर आमची ढाल आहे. सैतानाने किती आमच्यावर प्रयोग करू द्या, दुष्टाने किती प्रकारचा प्रयोग करू द्या, जगातले किती क्लेश येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, दबाव येऊ, आर्थिक परिस्थिती येऊ, काय दुनियाची ताकद यायची ती येऊ, पण तुमच्या बाजूने जर परमेश्वर ढालीप्रमाणे आहे तर एक सुद्धा वार तुमच्यावर पडणार नाही. आमच्यावर काय, आमच्याकडे ढाले नाही, तलवारे नाही, शिरस्त्राणे नाही. इफिसकरच्या पत्रामध्ये पहा, त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचे हातरे दिलेत, त्याच्यामध्ये एक ढालीचा पण उपयोग केलेला आहे. विश्वासाची ढाल आमच्याकडे कायची, पडक लोकांनी तुम्ही वापरायची, ती तुम्हीच विश्वास ठेवायचा, तुम्हीच प्रार्थना करायची. कारण आम्ही दानपत्र देतो ना, मग आमच्या जीवनात कार्य झालंच पाहिजे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, जोपर्यंत परमेश्वर आमच्या जवळ आहे तोपर्यंत आमच्यावर येणारे वार, आमच्यावर येणारे संकट, आमच्यावर येणाऱ्या समस्या, आमच्यावर येणारे दुष्काळ, आमच्यावर येणारे आजार, आमच्यावर येणाऱ्या पीडा, आमच्यावर येणारे सैताचे डावपेच, जे काही दिसतात काही न दिसणारे, परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे, परमेश्वर जर आमची ढाल आहे, मग आम्ही नव्या करारात पाहतो, उत्पत्ती अनुवादाच्या ग्रंथामध्ये जर आम्ही 33 अनुवाद 33 आणि वचन क्रमांक जर 29 मध्ये जर पाहत आहोत, तर नव्या करारात आम्ही जर इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये, इफिसकरच्या पत्रामध्ये ज्या पौल साहेबांनी जेवढे काही पत्र लिहिली आहेत ना, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टीचं वर्गीकरण आहे ते आम्ही शोधत नाही. विशेष करून आम्ही पाहतो की आत्मेची तलवार, वचनाची तलवार, विश्वासाची ढाल, तारणाचं शिरस्त्राण, उरस्त्राण, सुवार्तेच्या ते बूट, चप्पल, पादुका, कमरबंद. आमच्याकडे काय याच्यातलं? आणि वरून माहिती आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक झालं. काय सार्थक झालंय? नुसतं संस्थेला लुटलं, लय मोठं झालं म्हणून काय सार्थक झालं का? लोकांना 3-3, 4-4 वर्षापूर्वीचे चमत्कार व्हिडिओ टाकून सांगायचं की देव आमच्याकडून काम करतो म्हणजे लय मोठी धन्यता मिळाली का? लाईव्ह टाकणं लगेच आताची. आमच्या जीवनात काही नाही मिळालं, परंतु लोक स्वतःला इतकं काही धन्य किंवा सार्थक किंवा समाधानी किंवा लक्की किंवा तृप्त किंवा आशीर्वादित किंवा भाग्यशाली समजतात. मला हे एक समजा, आजकाल पास्टर लोक या फेसबुकला इतक्या काही पोस्ट येतात ना, संदेश कमी, संदेश तर बरेच येतच नाही, सुवार्ता ही भानगडच नाही, पण नुसते असे पोस्ट देऊ
नुसते झाडाखाली जाय, असं कर तसं कर. अरे पाळक लोकांना तुम्हाला येड लागले का काय? का बावळट झालीत का? भेजा खलास झालाय तुमचा पास्टर लोकांनो. पवित्र आत्मा आहे तुमच्यामध्ये, तुम्ही देवाचे सेवक आहात, याजक आहात. तुम्हाला लोक देवाप्रमाणे दर्जा देतात. नुसते इतर विधर्मी लोकांसारखे फोटो नका टाकू. जरा व्हिडिओ शेअर करा, जरा व्हिडिओ मधून देवाचं आत्मिक प्रवचन करा ना. नुसते पोस्टचे फोटो टाकतात. काय त्या फोटोने काय होणार आहे तुमचं? तुम्हाला कोणी विचारित नाही, हुंगत नाही. तुम्हाला तुमच्याकडे काय आहे? काय धन्यता आहे तुमचे? काय जीवन आहे तुमचं? संस्थेच्या नावाखाली पोट वाढताना फक्त फोटो टाकीता. गेल्या मी 5-6 दिवसापासून 2-4 पाळक लोकांचे फोटो पाहतोय, नुसते पोस्ट टाकीत आहे. त्यांच्या 2 वर्षापासून मी त्यांना लाईव्ह फेसबुकला फ्रेंड आहे, पण एकही सुवार्थेचा प्रचार आला नाही. झाले कशाला पाळक? देवाच्या नावाची जर बदनामी करायची असेल ना तर पाळकपणा सोडून द्या. तुम्हाला असं दुसरं कोण, मी आत्म्याच्या अधिकाराने मी तुम्हाला अधिकारवाणीने दटवतो. जर आता वेळ आहे, जर पोस्टरबाजी जर करायची थांबवली नाही ना तर परमेश्वर तुमचं पोस्टर टाकीन RIP असं. मग म्हणू नका देव जितका दया संपन्न आहे ना, प्रेमाचा सागर आहे ना, तितकाच भस्म करणारा देखील अग्नी आहे. तुम्ही देवाच्या जर गोष्टीला आडवे जर येत असले ना तर परमेश्वर तुम्हाला आडवं झोपीन आणि तुमचा RIPचा फोटो येईन आणि मग आम्ही पण खाली काहीतरी कमेंट करू. मग नुसते भारी भारी पोस्टचे फोटो, कधी एकट्याचा फोटो, कधी बायकोचा फोटो, कधी दोघाचा आहे फोटो. अरे काय लावलंय काय? फोटो टाकल्याने काय देवाची सुवार्ता पोहोचणार आहे का? तुम्ही तुमचं अंग प्रदर्शन करता का? तुमचे कपडे दाखवता का? तुमची धन्यता दाखवता की तुमचं लक्कीपणा दाखवता का? समाधानी आहात का? आशीर्वादित आहात का? भाग्यशाली आहात? नेमके काय दाखवायचंय तुम्हाला? तुम्ही देवाचे सेवक आहात. देवाचं वचन दाखवा, देवाचं सत्य तुमच्यातलं दाखवा, तुमच्या मिळशीत होणारे परिवर्तन दाखवा ना. हे नाही समजत. नुसते पोस्टरबाजी इन करतात काय, गोगल घालितात काय, झाडावर चढतात काय, खाली उभे राहतात काय, पाण्यात पडतात काय, जातात तशी. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना, आवडलं, आत्म्याला इतकी खिन्नता वाटते, आत्म्याला इतकी एक आत्म्याला इतका काय बोजा वाटतो की कदाचित असं वाटतं की मीच चुकतोय की काय. हे सत्य आहे आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. परंतु अनेक असे झालेत की लाभासाठी तोंडपूजापणा करतात आणि लोकांना फक्त बाह्य स्वरूप दाखवतात. आजकाल ही फॅशन झालेली. अहो जगातल्या लोकांनी केली तर काही अडचण नाही हो, काही अडचण नाही, कारण ते जगाचे आहेत. परंतु परमेश्वर म्हणतोय की माझ्या लोकांसारखा, माझ्या समान, म्हणजे परमेश्वरच्या लोका समान दुसरा कोण आहे? ह्या जगातल्या लोकांची बरोबरी करताना भारी भारी ते स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो पोज देऊन काढतात. काही गरज आहे का एवढी? जसं असेल तसं देवाचं वचन शेअर करा ना. वचन नाही शेअरिंग होत, सत्य नाही सांगता येत. मग गळ्यात काय हड्डी अडकती का बिर्याणी मधली एखादी पीसची? आणि बाकीच्या गोष्टीला खूप. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वर आमचा सहाय्य करताय. परमेश्वर आमची ढाल आहे. आमच्यावर येणारे प्रत्येक प्रसंग परमेश्वर अडवतो. तुम्हाला काय वाटतं की तुमची संपत्ती अडवती? तुम्हाला काय वाटतं तुमची प्रेस्टेज अडवती? तुम्हाला काय वाटतं की तुमचं वजन जे आहे किंवा तुमच्याकडे जे मॅन पॉवर येते तुमच्यावर येणारे संकट अडवतात? तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे असणारी पैसा तुमचे सगळे येणारे संकट अडवतात? नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आवडलं, या विश्वामधलं, या जगामधलं, या ब्रह्मांडामधलं, या भूतलावरलं अशी गोष्ट नाही की माझ्या परमेश्वराने निर्माण करत्याने केल्याशिवाय ती हालत नाही. पानं सुद्धा हालत नाही. हे पानं वाऱ्याने, फुलं सुद्धा गळून पडत नाही देवाच्या ऑर्डर शिवाय. पण आम्ही देवाची ऑर्डर तिकडेच गेली, पाळक साहेबाला तर कोण मोजित आहे? मग असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग तो म्हणतो देवाची आज्ञा मला नाही पाळणार, पण माझ्या आत्मिक डॅडीची, स्पिरिच्युअल डॅड, घे त्याला डोक्यावर आणि टाक त्याचे पोस्टर. काय पायलीचे 50 टाकायचे ते. परमेश्वर आमचे वार अडवतो. ज्यावेळेस पाळक आमच्या मदतीला येत नाही ना त्यावेळेस परमेश्वर आमच्या मदतीला येतो. परमेश्वर आमची ढाल आहे. परमेश्वर आमच्यावर आलेल्या प्रत्येक प्रकारच्या गोष्टी, प्रत्येक प्रकारचे अटॅक, प्रत्येक प्रकारच्या जे XYZ असू, रोग असू, आजार असू, विकार असू, टेन्शन असू, ताण असू, दबाव असू, आर्थिक परिस्थिती कमजोर असू, दुष्टांनी रचलेले डावपेच असू, जगातल्या अंधकाच्या सत्तेचे प्लॅन असू, कुठल्याही प्रकारच्या गोष्टी असो,
आमचा परमेश्वर आमची ढाल आहे आणि जो त्याच्या आज्ञाविधी नियमामध्ये किंवा सत्यामध्ये वागतो ना त्यालाच ती आडवी. कुणाला नाही आडवी. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तर आमचं जीवन धन्य, तर आमचं जीवन सार्थक, तर आमच्या जीवाची सार्थकता. नाही तर काय फायदा आहे त्याचा. तर आम्ही समाधानी. अरे नसले पैसे तरी चालेल, मीठ आणि पाण्यासंग भाकर खाऊ पण समाधानी. आम्ही लक्की आहोत कारण परमेश्वराने आम्हाला लक्की ड्रॉ मध्ये टाकलेलं आहे. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांनी निवडले ना, आम्ही लक्कीत. या जगामध्ये भरपूर पडलेत अजून. परमेश्वराची इच्छा आहे एकाही आत्म्याचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक वतन मिळावं. परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणखीन म्हणत आहे, मी आता जगाच्या राटीप्रमाणे जात आहे खरा, परंतु मी स्वर्गामध्ये पित्याकडे जात आहे. त्या ठिकाणी जात आहे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ अशा जागा आहेत. नसत्या तर तशा मी तुम्हाला सांगितल्या असत्या. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, बाह्य स्वरूपाची धार्मिकता जीवन जगणाऱ्या झोपडपट्टी सारख्या लोकांची आशिया खंडातली एक नंबरची झोपडपट्टी मुंबई मधली धारावी आहे. ती स्वर्गाच्या राज्यात धारावी झोपडपट्टी परमेश्वराला बनवायची नाही. सरळ सरळ आहे. इथं जो परमेश्वराच्या बाजूचा असेल, जो वचनाच्या बाजूचा असेल, जो सत्याच्या बाजूचा असेल, जो आज्ञाविधी नियमावर चालेल, जो मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये चालेल, जो शेवटपर्यंत विश्वासात तरेल, जो आहे त्यात समाधानी राहील, जो स्वतःचं जीवन धन्य मानील, जो स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घेईल, जो स्वतः जिवंत जगत असताना तृप्तपणे राहील, जो आशीर्वादित असेल आणि तोच भाग्यशाली परमेश्वराच्या दृष्टिकोनातून. आणि त्यानुसार परमेश्वर आम्हाला म्हणेल धन्य. योबाच्या जीवनाकडे आम्ही जर पाहिलं ना, थोड्या वेळाने जाणारच आहोत योबाच्याकडे, परंतु 2 एपिसोड नंतर जाणार आहोत. ज्यावेळेस दुष्टात्मा सैतान हैवान इब्लीस आणि देवाचे सेवक करुबीम ज्यावेळेस परमेश्वरासमोर उभा राहिले त्यावेळेस परमेश्वराने एक प्रश्न विचारला, अरे माझा सेवक योब याकडे तुझं लक्ष गेले काय? ह्या दुष्टानी म्हणजे या सैतानीने पटकच उत्तर दिलं या पवित्र देवदूताच्या ऐवजी. येस, त्याच्यासारखा नीतिमान धार्मिक देवाला भिवून वागणारा एकही अख्ख्या उस देशात नाही. धन्य जो त्याच्या जीवनाचं सार्थक झालंय, समाधानी आहे तो, तृप्त आहे तो, आशीर्वादित आहे, भाग्यशाली लकी आहे तो. पण पुढे लिहितोय, पण तो उगच नाही कारण तू त्याचा पाठीराखा आहेस. उगच नाही तू त्याला निवडून घेतलेलं आहे. उगच नाही तू त्याला आशीर्वादित केलेलं आहे. उगच नाही तू त्याला कुंपण घातलेलं आहे. म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, तुमची आणि माझी काय किंमत. आज आम्ही देवाचे नाव घेणारे लोक आहेत म्हणून परमेश्वरचे लोक म्हणतात पास्टर साहेब, पालक साहेब, रेव्हरंड साहेब, गुरुजी साहेब, कॉर्डिनेटर साहेब, फादर साहेब, गुरुजी साहेब, बंतीजी साहेब, काजी साहेब, अबप साहेब, पोप साहेब. हे आमच्यात काय कॅपॅसिटी. देवाच्या नावाचं लेबल काढून टाकलं तर आम्हाला राजाशिवाय कोणी आम्ही काय देत. आपलं XYZ नाव असताना तर माझं नाव राजू म्हणून आता ते नेमकं राजा येत त्याच्यामुळे ते लय भारी वाटत ना. हे असे कुणीच ओळखणार नाही आम्हाला. नाही तर बघा तुम्ही एखादा त्यांच्या घरातले लोक त्यांना कसे आवाज देतात. टोपण नाव किती भारी भारी असतात. अहो परमेश्वराने आमचं नाव त्याच्या हातावर कोरून ठेवलंय. आम्ही किती लकी. आम्ही म्हणतो परमेश्वरा ते खोडून टाक, मला नाही राहायचं तुझ्या हातावर. तरी परमेश्वर आज देखील तुमच्यावर माझ्यावर दया करतोय. आज देखील परमेश्वर त्याच्या ढाल, तो जे आमची ढाल आहे त्या ढालीनुसार आमच्यावर आलेला प्रत्येक प्रसंग तो झेलतोय. पण आता ज्यादा वेळ नाही, अजिबात नाही. येणार तो आहे, उशीर करणार नाही. आणि म्हणून आजच तारण घेणं, आजच आपल्या जीवनाला सार्थक बनवणं, आजच समाधानी बनणं, आजच तृप्त होणं, आजच लक्की बनणं, आजच आशीर्वादित होणं, आजच भाग्यशाली होणं, आजच परमेश्वराच्या दृष्टिकोनातून धन्यता मिळवणं हे गरजेचं आहे. मेल्यानंतर नाही. मेल्यानंतर काही धन्य नाही, सार्थक नाही, समाधानी नाही, तृप्त नाही, लक्की नाही, आशीर्वादित नाही, भाग्यशाली नाही. तिथं डायरेक्ट न्याय. मग न्याय होत असताना आम्ही कोणत्या बाजूने जाणार आहोत? आम्ही सातत्याने लाईव्ह स्थितीला आम्ही चिंतन म्हणून हात देन हर एक विषयावर, हर एक शब्दावर, हर एक वचनावर गेल्या 2 वर्षापासून करत आहोत. परंतु प्रतिदिनी आम्ही पश्चातापाविषयी बातचीत करत आहोत. प्रतिदिनी आम्ही स्वर्ग नरकाच्या दोन्ही गोष्टी सांगत आहोत. प्रत्येक एपिसोड मध्ये याच हेतू हा आहे की तुमचं आणि माझं पक्क परिवर्तन व्हावं. पक्क. कच्च्या लिंबू सारखं नाही. लहान लेकर नाही का खेळतात, एखादा खेळ खेळतात आणि त्यांच्यात एकदम चिंगळे पोरं येतात, एकदम टिल्ले टिल्ले, त्यांना काहीच येत नाही.
ते म्हणते तू कच्चं लिंबू तू इथं बसून राहायचं का, तू मग त्याच्यापासून डिस्टर्ब होत नाही. आणि त्यांना खेळून नाही ना दिलं, मग ते मध्ये मध्ये येतात आणि मग ते पडतेन झडतेन डोकं फुटतेन किंवा आडतेन रडतेन किंवा त्यांच्या आवाजाने मग त्यांच्या घरचे त्यांच्या मामा पप्पी जे काही कुणी असतील ते त्यांना बोलून घेते खेळून नाही देणार. मग हे काय करतात पोरं माहिती का, ए तू कच्चं लिंबू बर का रे, हा तू इथे बसा. त्याला वाटतं मी कच्चं लिंबू म्हणजे लय भारी, ते बसत गपचीप बिचार ते पिल्लू आणि हे खेळ खेळून मग मोकळे होतात. हे असे कच्चे लिंब नका बनवू, जरा चांगले पिकलेले धारीचे लिंब बाना. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आईवडिलांनो, परमेश्वर आमची ढाल आहे. तर परमेश्वर तो म्हणत आहे की तुझ्या समान कोण आहे, तो तुझ्या सहाय्याची ढाल आहे, आम्हाला सहाय्य करणारी. सहाय्याची ढाल, विश्वासाची ढाल. वेगवेगळ्या ढाली आहेत. परमेश्वर एकच आहे, त्याचे कार्यक्रम वेगवेगळे आहेत, त्याच्या कृती वेगवेगळ्या आहेत, त्याचे आशीर्वाद वेगवेगळे आहेत. त्याला आम्हाला जे काही द्यायचं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने देणार आहे. आम्हाला ज्यावेळेस सहाय्याची गरज आहे, ज्यावेळेस आम्हाला मदतीची गरज आहे, ज्यावेळेस आम्ही कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा आहे, पाळक आमच्यापासून पळून जाईल, पाळक फादर रेव्हरेंड गुरुजी महागुरु स्वामी पोप साहेब भंतीजी साहेब काजी साहेब अबप्पा साहेब संत साहेब पिशी साहेब ब्राह्मण साहेब जेवढे कोणते साहेब आहेत ना, आम्हाला ज्यावेळेस गरज पडेल ना, ज्यावेळेस आम्हाला सहाय्याची गरज असतील ना, हे जवळून जरी चालले ना तर सहाय्य करणार नाही, हे निघून जातील. पण तो माझ्या परमेश्वराच्या देवाच्या लोकांनो, जर तुम्ही विश्वास करीत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर, तो परमेश्वर तुमची ढाल आहे. तो तुमच्यापासून दूर जाणार नाही, तो तुमच्यापासून निघून जाणार नाही, तो तुम्हाला संकटात टाकून जाणार नाही, तो तुम्हाला सहाय्य करणार आहे. तुम्हाला सहाय्याची तो ढाल आहे. जेवढ्या जेवढ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतात, तर प्रत्येक गोष्टीमध्ये माझा तुमचा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताचं पॉवर आहे, सामर्थ्य आहे, अभिषेक आहे, त्याचंच सहाय्य आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही दावीद राजा म्हणतो, मला सहाय्य कुठून मिळेल, सहाय्य मला कुठून मिळेल, तर केवळ एकच नाव या जगामध्ये आहे जे आम्हाला सहाय्य करेल, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. याच्या नावाव्यतिरिक्त दुसरं सहाय्य नाही, कारण तेच एक नाव एक सर्वव्यापी राहिलेलं आहे, एक सर्व ब्रह्मांडभर तेच आहे, सर्व विश्वामध्ये तेच आहे. कारण सर्व विश्वाचा निर्माणकर्ता परमेश्वर, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्या विश्वाच्या निर्माणकर्त्या परमेश्वरने त्याला सार्वभौम त्याच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि तो आता न्यायाधीश आहे, तो गै करणार नाही. पहिल्यांदा आला तो तुमच्या आणि माझ्यासारखा झाला, पाप केलं नाही, पण तुमच्या आणि माझ्यासाठी बलिदान दिलं. तुम्हाला आणि मला त्या कोकऱ्याच्या पवित्र आणि मोल रक्ताच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतल्या गेलं. मरणावर विजय मिळवला, पापावर विजय मिळवला, आणि आज सर्व सत्ताधारी तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे, त्याच्या हातामध्ये सर्व सूत्र आहे. आणि मग तो परमेश्वर आमची ढाल आहे. तो आम्हाला ज्या ज्या वेळेस सहाय्य हवा आहे त्या त्या वेळेस तो आम्हाला ढाल प्रमाणे बनतो. तुझ्या प्रतापाची तलवार आहे, तोच परमेश्वर आम्ही केलेल्या प्रतापाची तलवारी म्हणतो. आम्ही जे प्रताप करतो ना, परमेश्वर या ठिकाणी वचन आहे का, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. आम्ही जेवढे पराक्रम करतो ना ते तलवारी. मग आम्ही चांगले पराक्रम केले तर प्रेज लॉर्ड, पण आम्ही जर खराब केले पराक्रम तर मग आमची तलवार नरकाच्या रांजण्यातच जाणार, दुसरीकडे जागाच नाही. हो, मला तर असा प्रश्न पडलाय, परमेश्वर देव बापा, हे नरक जर छोटं बनवलं असलं तर गोळ होईल बरं का. म्हणजे मी माझं मत सांगतोय, एक थोडस मूड बनवून सांगतोय, एक जगातल्या गोष्टीप्रमाणे सांगतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गापेक्षा नरक मोठंच बनवलं असेल परमेश्वर, 100% मोठंच असणार आहे. कारण मोपच एवढं मोठं जात आहे ना तिकडे. कारण देवाचं वचन काय स्पष्ट सांगतं, मी अंदाज 100% कशाचा काढला की स्वर्गापेक्षा नरक मोठा असेल. कारण परमेश्वरचं वचन सांगतं की अधोलोकाकडे नरकाकडे जाणारा रस्ता जो आहे तो मोठा आहे आणि अनेक लोक त्याच्यातून जात आहे. स्वर्गाच्या राज्याचा येणारा जो रस्ता आहे तो छोटा आहे, अरुंद आहे, नागमोडी आहे आणि त्याच्याकडे येणारे लोक कमी आहेत. याचा अर्थ ह्योच निघतो की नरक राज्य भलं मोठं केलेलं आहे. त्याच्यामुळं अडचण नाही, तुम्हाला जायचं ना नरकात भासा भासा जा, कोणी अडवणार नाही तुम्हाला. कारण आता आमचे देखील हात पकले, आता आमचे बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली, आता आमच्या आत्म्याला काजळी यायला लागली. भाऊ सांगू तोंड दुखायला लागलं, अंतकरण पिळायला लागलं. आमच्या घरचे तो 2 वर्षापासून वैतागले, पुरे वैतागले. तर कवर लोकांना सत्य सांगता,
हे युवाबाची बायको तशीच म्हटली होती, अहो द्या सोडून देवाचं नाव आणि जा मरून जाऊ पुढे परत जे वहींचे. ते म्हणला धर्महीन स्त्रीप्रमाणे का बोलतेस, देवापासून सुखच घ्यायचं आणि दुःख नको का, दुःखात नाही धन्यता वाटत का, दुःख झालं म्हणत नाही मी धन्य आहे प्रभू धन्यवाद, मला दुःख दिल्याबद्दल. आहे का तुमच्यापैकी कुणी असा? नाही. मनालाच प्रश्न विचारा, तुमचं नुकसान झालं प्रभू धन्यवाद, माझं नुकसान झाल्याबद्दल आभारी आहे, थँक्यू जीजस म्हणतं का कुणी? असं आहे का कुणी का आपलं नुकसान झाले, आपल्याला तोटा झालाय, आपल्याला इजा झाली किंवा आपलं नुकसान झाले आणि आपण धन्य म्हणतो का? मी धन्य झालो बाबा माझं नुकसान झालं असं म्हणतो का कुणी? परमेश्वरचं वचन सांगतोय घेण्यापेक्षा देण्यात धन्यता असावी. कशात? घेण्यापेक्षा आणि इकडे म्हणण्यापेक्षा जो देणार आहे ना त्याच्यात धन्यता असावी. म्हणजे घेण्यापेक्षा देणाऱ्या धन्यता असावी. मग देणारे तुम्ही आहात म्हणजे तुम्ही धन्य आहात. आणि आमच्या सारखे जे घेतात ना, पुढचं कशाला सांगू आता मी, तुम्ही ओळखून घे ना जरा, थोडं सुज्ञ आहात ना तुम्ही. आणि हे वचन मग आम्ही कसं फिरून सांगतो, द्या म्हणजे दिले जाईल. हे सत्य तुम्हाला माहित नसल्यामुळं, तुम्ही स्वतः चिंतन मनन अध्ययन न केल्यामुळं, तुम्ही स्वतः न वाचल्यामुळं आज अनेक लोक तुम्हाला लुटीत आहेत. येस, 100% तुम्ही धन्यत नाही आणि तुम्ही आशीर्वादित नाही, भाग्यशाली नाही, लक्की नाही, समाधानी नाही, तुमच्या जीवनाचं सार्थक नाही झालं, तुम्ही तृप्तही पण नाही. तुम्ही दुसऱ्याला तृप्त करणारे आहात 100%, पण तुम्ही स्वतः तृप्त नाही. मग दुसरे तुमच्याकडून तृप्त होते, तुमचा फायदा काय? जर तुम्हीच तृप्त नाही, जर तुम्ही तृप्त असाल तर इतरांना तृप्त करू शकता. तुम्ही तुमचं जीवन सार्थक झालेलं असेल तर इतरांचं सार्थक होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. जर तुम्ही समाधानी आता इतरांना समाधानी कसं बनायचं हे सांगणार. जर तुम्ही लक्की आता इतरांना देखील सांगणार की मी लक्की कसा बनलो, कारण मी दैवाचा एकूण पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्याने माझं तारण केलं आणि तो माझी ढाल आहे, तो माझी कवच आहे, तुम्हाला सर्व काही पुरवतो म्हणून मी धन्य आहे. सांगा, लोक देखील धन्यतेकडे येतील. आम्ही लक्की आहे, मी आशीर्वादित आहे, मी भाग्यशाली आहे, मला प्रभू येशू ख्रिस्त भेटला. मला जर प्रभू येशू ख्रिस्त नसता भेटला ना तर जगातल्या लय गोष्टींनी तृप्त झालो असतो. मी जगातलं लय मोठं नेटवर्क बनवलं असतं. अहो 22 वर्षात जर झोप फेक करून जर इतर पाळकासारखं जर लुटायला चालू केलं असतं ना तर महाराष्ट्रात एक सुद्धा पाळक माझ्या इतका लोडफोड झाला नसता. एक सुद्धा चॅलेंज देऊन सांगतो, 22 वर्षात जर लुटायचं काम केलं असतं तर. आता मी स्वतःची प्रौढी मिळत नाही, पण परमेश्वर प्रभू येशू मध्ये मी अभिमानाने सांगेल की प्रभू मी धन्य आहे की मी तुझ्या वचनाप्रमाणे चाललो, मी लोकांना लुबाडलं नाही. प्रभू मी धन्य आहे की मी लोकांना आतापर्यंत 22 वर्षात फक्त सत्य सत्य आणि सत्यच सांगितलं. भले त्याच्या बदल्यामध्ये मला कुठल्या प्रकारचा जगातला फायदा झाला नाही, जगातली प्रॉफिट मिळाली नाही, जगातलं नाव लौकिक मिळालं नाही, जगातला आदर मिळाला नाही, जगातल्या काही गोष्टी अजूनही अतृप्त आहे, जगातल्या बऱ्याचशा गोष्टी मला मिळाल्या नाही. पण प्रभू मी तुझ्यामध्ये तृप्त आहे, प्रभू मी तुझ्यामध्ये समाधानी आहे, प्रभू मी तुझ्यामध्ये माझं जीवन सार्थक झालेलं आहे, प्रभू मी तुझ्यामध्ये लक्की आहे, प्रभू मी तुझ्यामध्ये आशीर्वादित आहे, प्रभू मी तुझ्यामध्ये भाग्यशाली आहे, कारण तू माझ्यामध्ये आहे. जगातल्या भिकाऱ्यासारख्या एक एक गोष्टी मिळवण्यात आमचं आयुष्य गेलं, पण तू परमेश्वर माझ्या जीवनामध्ये आहे तर माझ्यासारखं लक्की कोण? परमेश्वर जर तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुमच्यासारखं लकी कोण? परमेश्वर जर तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुमच्यासारखी धन्यता कुठे आहे? परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुम्ही सार्थक झालेलं आहे तुमचं जीवन. परमेश्वर जर तुमच्या जीवनात आहे तर तुम्ही समाधानी झालेले आहात. परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही तृप्त झालेले आहात. परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही खरे आशीर्वादित आहात. परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे तर खरोखर तुम्ही भाग्यशाली आहात. परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही लकी आहात, कारण परमेश्वर तुमची ढाल आहे. परमेश्वर तुमची ढाल आहे. परमेश्वर तुमची सहाय्य करत आहे. आज जे तुमचं आणि माझं जीवन आज जिवंत आहोत ना, ही परमेश्वरची दया आहे. नाही तर कोविड 1 गेला, कोविड 2 गेला आणि आता आहो येतात तिसऱ्याची. काही होणार नाही. ज्यांच्याबरोबर प्रभू आहे ना, काही अडचण नाही. आता तुमच्या मनातली एक गोष्ट सांगतो. एक आपल्याकडे फक्त 2 मिनिटात माझा वेळ झालेला आहे. मग तुमच्या मनामध्ये कदाचित असा प्रश्न निर्माण झाला असेल, पाळक साहेब प्रभू आमच्या बरोबर आहेत, मग कोविड 1 आणि कोविड 2 मध्ये पाळक लोक कसं काय मेले? कोविड हो कशी काय मिली? कदाचित तुमच्या आलाय का नाही माहित नाही, पण माझ्या मनात आला होता. आता प्रभू त्यांची ढाल आहे, प्रभू ती तलवार आहे, प्रभू सहाय्य करताय, प्रभू त्यांच्या बरोबर आहे, ते जगाचे नाही तर त्यांच्या समान कोण? अरे मग कोविड मध्ये गेले कोण?
पाळकच गेले. का गेले असा प्रश्न कदाचित तुमच्या आला असेल, तर याचं उत्तर तुम्ही शोधून पहा. नाही सापडलं मला कमेंट मध्ये खाली करा, मी पुढच्या लाईव्ह सेशनला आल्यावर उत्तर देईन. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वार आपला वेळ या ठिकाणी झालेला आहे. लाईव्ह सेशनला जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि आमच्या गावातील देखील आमचे मित्र गोरख वाघ देखील जुळलेले आहेत. आमचे ब्रदर विकास खंडागळे साहेब जुळलेले आहेत. शुभम लाईक देखील जुळलेले आहेत. त्याचप्रमाणे आणखीन बरेचसे देवाचे सेवक आहेत. आता मला या स्क्रीनवर जेवढे नाव आहेत ते मी पाहतोय. पीटर पंडित सर आहेत, पीटर आल्हाट सर आहेत, आणखीन पीटर पंडित आहेत, आम्ही आमचे भाऊ बंधू आहेत, अमोल आल्हाट आहेत, आणखीन अनेक लोक देवाचे सेवक सेविका आपल्याला जुळत आहेत. काही यानंतर पाहणार आहेत. आपले ब्रदर किरण तोलवे देखील आहेत. काही लोकांची मी नाव घेऊ शकलो नसेल, कृपया क्षमा करा. परंतु तुम्ही आणि मी जर आहोत तर आमचं जीवन सार्थक झालं पाहिजे. लोकांचं जाऊ पडू पडतं तिकडे खड्ड्यात, आम्ही सेफ तर बस. आम्ही भाग्यशाली होणं गरजेचं आहे, आम्ही आशीर्वादित होणं गरजेचं आहे, आम्ही तृप्त होणं गरजेचं आहे. आमच्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव आमच्यापासून दूर जाणं बस. याच्या पलीकडे काय पाहिजे आम्हाला? सालस मनाने जे आहे त्या स्थितीमध्ये परमेश्वरामध्ये विश्वासू राहा. परमेश्वर जर तुमचा आणि परमेश्वरचा मेळ बसला तर परमेश्वर अनेक गोष्टीवर, मोठमोठ्या प्रकारच्या गोष्टीवर तुमची नेमणूक करेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे आराधक आणि विश्वासणारे भाऊ पास्टर वर्ग, त्याचप्रमाणे विश्वासणारे, त्याचप्रमाणे प्रभू येशू, मी आणि माझं घराणं आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वर देवा तू आमची ढाल आहेस. खरोखर आतापर्यंत आलेल्या सर्व वार तू अडवलेले आहेस आणि तू आम्हाला सहाय्य केलेले आहेस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. याही पुढच्या जीवनामध्ये वचनाचं तू सहाय्य कर, वचनाचं सत्य आम्हाला समजलं जाऊ दे आणि आम्ही एक लक्की, आशीर्वादित आणि परमेश्वर देवा निवडलेले प्रिय बापास आमचं जीवन भाग्यशालीने सार्थक ठरलेले, आमच्या जीवनाला तृप्ती आणि धन्यता मिळालेले लोक आम्ही व्हावं. म्हणून प्रिय परमेश्वर तुझ्या वचनाच्या माध्यमातून आमचं आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक परमेश्वर देवाप्पा जे तुला आवडणारं जीवन आहे ते सुदृढ कर. त्याचप्रमाणे जगातलं जीवन देखील या देहाचं, जीव, आत्मा आणि शरीराने आणि कौटुंबिक, सांसारिक जीवन जगत असताना आलेल्या सर्व हाल, अपेष्टा, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, आजार, विकार परमेश्वरच्या नावात तू दिलेला अधिकार म्हणीत तुझा सेवक येण्यातील मी त्याला दटवतो. जितक्याही प्रार्थना विनंत्या परमेश्वर देवाप्पा लोकांनी केल्या, काहींचं तू उत्तर दिलंस, साक्ष बनवलंस, त्याबद्दल देखील तुझे आभार मानतो. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे आज तू त्यांना देऊन तृप्त केलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.